सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वेपि भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। डॉक्टर मालतीबाई जोशी हायस्कूल वळिवडे इथल्या 10व्या बालसाहित्य संमेलनाच्या परिसंवादाच्या आजच्या या पुस्तकं हीच माणसं घडवतात या विषयावर बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। मी प्रथम संयोजकांचं, मुख्याध्यापक उत्तम तलवार सर आणि सर्वच शिक्षकांचं त्यांना धन्यवाद देऊन मी त्यांचा आभार मानतो। पाब्लो नेरुदा या कवीनं तीन ओळीमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाइंग स्लोली, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाइंग स्लोली, इफ यू डू नॉट हिअर द साउंड ऑफ लाईफ यू स्टार्ट डाइंग स्लोली, अँड इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाइंग स्लोली। तुम्ही जर प्रवास नाही केला तर तुम्ही मृत्यूच्या समीप पोहोचलेला आहात। तुम्ही जर जीवनाचं संगीत ऐकला नाही तर तुम्ही मृत्यूच्या समीप पोहोचलेला आहात। आणि तुम्ही जर वाचन नाही केला तर तुम्ही मृत्यूच्या समीप पोहोचलेला आहात। सांगायचं तात्पर्य आहे की ह्या तिन्ही गोष्टी, जीवन कशा पद्धतीने जगायचं आणि आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडवायचं, हे अनुभवसिद्ध गोष्टी आपल्याला या माध्यमातून मिळतात। आणि म्हणून उत्तम तलवार सरांना, मला, आम्ही महाराष्ट्र आणि भारतभर प्रवास करतो कारण त्या प्रवासातून मिळणारी अनुभवाची शिदोरी आपलं व्यक्तिमत्व घडवतं। दुसरी गोष्ट, जीवनाचं संगीत ऐकणं म्हणजे काय, माणसं वाचणं, हाही एक सुसंस्कृत शिदोरी आपल्या जीवनाला प्राप्त होते। आणि तिसरं, वाचन करणं, पुस्तकं वाचणं, या तिन्ही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण त्या ठिकाणी करत असतात, माणसं घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणजे विद्यार्थी दशा जी आहे, या विद्यार्थी दशेला एका तत्ववेत्यानं 4 प्रकारामध्ये मोडलेला आहे। कोणते 4 प्रकार? विद्यार्थी 4 प्रकारचे असतात। एक, दगडासारखा विद्यार्थी। 2, नारळाची कवटी असते त्याच्याप्रमाणे एक विद्यार्थी असतो। तिसरा जो विद्यार्थी असतो तो स्पंजासारखा विद्यार्थी असतो। आणि चौथा विद्यार्थी नरसाळे जे असतं त्या नरसाळ्याप्रमाणे असतो। दगडावर कितीही पावसाचं पाणी त्या ठिकाणी धार जरी धरली तर त्या दगडावर काही उपयोग होत नाही। तशा पद्धतीचे काही विद्यार्थी असतात आणि मला वाटतं तुम्ही त्या पद्धतीचे नाही आहात। दुसरे विद्यार्थी आहेत नरसाळ्याप्रमाणे, पाणी एका बाजूने ओतलं की दुसऱ्या बाजूने आहे तसं निघून जातं। मला वाटतं त्या पद्धतीचेही तुम्ही विद्यार्थी नाही आहात। तिसरे विद्यार्थी आहेत नारळाचं जे कवट असतं की ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानंतर कालांतराने त्याला दुर्गंधी मारते। मला वाटतं या तिसऱ्याप्रमाणे सुद्धा आपण नाही आहोत, आपण आहोत स्पंजाप्रमाणे। म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञान घ्यायचं, म्हणजे पाणी स्पंज स्वीकारल्यानंतर त्या स्पंजानं आपण ज्या काही वाईट साईट गोष्टी आहेत त्या पुसण्याचं काम ते स्पंज करतं।
तशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी आहात, कारण तुम्ही सुद्धा चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी स्वीकारता आणि वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून देता. कारण गेल्या 10 वर्षामध्ये तुमचं कान तयार करायचं काम, तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या शाळेतले शिक्षक त्या ठिकाणी करतायत आणि तो आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तुमच्या ठिकाणी या माध्यमातून तयार झालेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज या महाराष्ट्रामध्ये बाल साहित्य संमेलन फक्त या वलिवडे सारख्या ग्रामीण भागामध्ये होतं. बाल साहित्य परिषद एक आहे की ज्याचे अध्यक्ष निकाडे सर आहेत, परंतु गंमत अशी आहे त्या बाल साहित्य परिषद जिथं जिथं त्यांचं संमेलन होतं तिथं तिथं मोठीच माणसं त्या संमेलनाच्या अध्यक्षापासून परिसंवादापर्यंत काम करणारे हे सगळे साहित्यिक आहेत. परंतु वलिवडे सारख्या ठिकाणी संमेलनाचे अध्यक्ष असेल, स्वागताध्यक्ष असेल किंवा आता परिसंवादामध्ये बोललेले अनुष्कापासून अनेक विद्यार्थिनी असतील की ज्यांनी खऱ्या अर्थानं बाल साहित्याला एक रुपडं देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये अशा पद्धतीचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचा एक चेहरा या बाल साहित्य संमेलनाला मिळालेला. आणि म्हणून मगाशी काहींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं, ग्रंथाच्या संदर्भात ते बोलले. कवी लोकांनी कवितेची ताकद काय असते हे आबासाहेब पाटील आणि मंदार पाटील सरांनी आपल्या समोर आणि अनेक कवयित्री इथं ज्या बसलेल्या होत्या त्यांनी सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून दाखवून दिलं. एक कवी म्हणजे कवितेची ताकद काय असते, कसं एखाद्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतं. एक अंध भिकारी रस्त्याच्या कडेला बसलेला असतो आणि त्याच्याजवळ एक बोर्ड असतो, एक पाटी असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, मी अंध आहे, तुम्ही माझ्या पात्रामध्ये नाणी टाकावीत किंवा पैसे द्यावेत. प्रत्येक जण त्या रस्त्यानं जाणारा ती पाटी वाचत असतो, तो बोर्ड वाचत असतो, मी अंध आहे, मला पैसे द्या. कोणीही पैसे टाकत नाही, सगळेजण तसेच पुढे जात असतात. एक कवी त्या रस्त्यानं जात असतो, तो ते बोर्ड बघतो, तो त्या अंध कवीला म्हणतो की माझ्याकडे फक्त 1 रुपयाचं नाणं आहे, परंतु ते 1 रुपयाचं नाणं मला दिवसभरासाठी लागणार आहे, तुला देऊन मी काय करू, परंतु एक गोष्ट मी निश्चित करेन, असं तो म्हणतो आणि ती पाटी पुसतो आणि त्या पाटीवर कवितेच्या 4 ओळी लिहितो. त्या पाटीवर कवितेच्या 4 ओळी लिहितो आणि तो कवी निघून जातो. त्यावेळी मात्र तिथून येणारे जाणारे मात्र त्या पात्रामध्ये अनेक नाणी टाकतात. लक्षात घ्या, संध्याकाळपर्यंत त्याची जी कटोरी असते ती नाण्यानं भरून जाते. नाण्यानं भरल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तो कवी परत येत असतो आणि मग तो त्याच्याजवळ थांबतो. अरे, माझ्या कवितेच्या 4 ओळींनी तुझं कटोरं भरलं गेलं, नाण्याने कटोरं भरलं गेलं, पैशाने कटोरं भरलं गेलं. त्यावेळी तो अंध भिकारी जो असतो, तो अंध भिकारी त्या कवीला म्हणतो, अरे तू असं काय लिहिलास की माझं कटोरं भरलं गेलं. त्यावेळी तो कवी म्हणतो, त्या कवितेचा आशय असा होता, लोक हो, तुमच्या डोळ्यांनी मी हे जग बघतो आहे,
लोक हो, तुमच्या डोळ्यांनी मी हे जग अनुभवतो आहे आणि तुमच्या अनुभवातून मी माझं व्यक्तिमत्व घडवतो आहे, अशा प्रकारच्या त्या ओळी, त्याचा आशय, कवितेचा आशय असतो. आणि हे लोक त्या ठिकाणी वाचतात आणि त्या कवितेच्या 4 ओळीला प्रतिसाद म्हणून त्या अंध कवीच्या, अंध भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये नाणी टाकत जातात. ही कवितेची ताकद आहे, ही कवीची ताकद आहे, ही साहित्याची ताकद आहे. माणसं घडवण्याचं काम आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं काम अशा प्रकारच्या कविताने, अशा प्रकारचं साहित्य करतं. जे तुमच्या जीवनाचं हित साधतं त्याला साहित्य असं म्हणतात. आणि अशा प्रकारचं साहित्य संमेलन हे गेले 10 वर्ष आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. हे अत्यंत सुंदर विचाराचं संक्रमण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथं पवार सर आणि तलवार सर असतील, किंवा प्रदीप पाटील सर असतील, घाटगे सर असतील, पटेल सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून तुमचं जीवन घडवण्याचं, तुमचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या माध्यमातून होतो आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही पुस्तके वाचा. सरांनी सांगितलं की आज जवळजवळ माझ्याकडे 7,000 पेक्षाही जास्त ग्रंथ आहेत. जवळजवळ 90% ग्रंथ मी ती वाचलेली आहेत. कारण त्या ग्रंथामुळं आज मी उभा आहे. मी खरं म्हणजे मला सुद्धा तुमच्यासारखा विद्यार्थी दशेत होतो त्यावेळी मला बोलता येत नव्हतं. अगदी 2 मिनिट आभार माना म्हटलं तरी सुद्धा मला मानता येत नव्हतं. हात पाय असे थरथर कापायचे. परंतु ज्यावेळी मी पुस्तकं वाचायला लागलो, ती पुस्तकं वाचल्यानंतर माझं व्यक्तिमत्व घडलं आणि मी आज महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये जवळजवळ 2,500 पेक्षाही जास्त माझी व्याख्यानं त्या ठिकाणी झाली. सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही वाचा, वाचा म्हणजे बोलायला शिकाल. वाचल्यानंतर तुम्ही अनुभव जे आहे ते अनुभव शेअर करू शकाल, अनुभव समृद्ध तुम्ही व्हाल. आणि म्हणून वि स खांडेकर, की ज्या वि स खांडेकरांनी मी 9वीला असताना पहिल्यांदा ययातीने अमृतवेल ही कादंबरी माझ्या हातात आली. विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा गुरुनाथ नाईकांची आणि सुभाष शहा यांच्या डिटेक्टिव्ह कादंबरी वाचत होतो. आणि ह्या डिटेक्टिव्ह कादंबरी वाचताना त्याला किती वेळ लागायचा? मोजून 50 मिनिट. एक 90 पानाची कादंबरी 50 मिनिटांमध्ये ती कादंबरी संपायची. आणि दिवसाकाठी 3 ते 4 पुस्तकं डिटेक्टिव्ह वाचून व्हायचं. आणि मग मला एक असे शिक्षक भेटले की ते शिक्षक मला म्हणायचे, तू वाचून वाचून काय वाचतोस? डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचतोस? ह्यात काय आहे? तुला का पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय का सीआयडी व्हायचंय? काय व्हायचंय नेमकं? मी म्हटलं मी अजून ठरवलेलं नाही. तू जर ठरवलेला नसशील तर मी पुस्तक देतो, ते पुस्तक वाच. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मला अमृतवेल ही कादंबरी दिली. आणि अमृतवेल कादंबरी दिल्यानंतर त्या खांडेकरांची त्यातली सुभाषित वजा वाक्य वाचल्यानंतर मला ते लिहून घ्यावं असं वाटलं आणि मी ते लिहून घेतलं. ययाती कादंबरी वाचल्यानंतर त्यातली सुंदर अशा प्रकारची वाक्य मी लिहून, आणि मी अखंड खांडेकरांचं साहित्य संपदा सगळं वाचून काढलो. मग ती उल्का कादंबरी असेल, क्रौंच वध असेल, 2 ध्रुव असेल, हृदयाची हाक पहिली कादंबरी असेल. आणि मग त्या ठिकाणी कळालं, भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मानवाचा जन्म नसतो. भग्न स्वप्नाच्या कवटाळून बसण्यासाठी मानवाचा जन्म नसतो. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला गरुड पंखाचं उदात्त असं वरदान लाभलेलं असतं. एखादं स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं आणि त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि जरी ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या रक्ताळलेल्या तुकड्यावरून दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. हे वि स खांडेकरांचं जे वाक्य आहे ते मनाला खूप भावलं. किंवा जीवन म्हणजे झोपाळ्यावर बसून झोकं घेणं नव्हे तर ते वादळातून होडी हाकारण्यासारखं आहे. हे क्रौंच
ओद मधलं वाक्य वाचल्यानंतर ते मनाला खूप भावलं. जीवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. खांडेकर काय म्हणतात पहा, जीवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेईल त्याला उद्या मिळेलच असं नाही. उद्याची सोनेरी सकाळ उगवेल, उद्याची सुगंधी फुले फुलतील, पण या उद्याच्या जगात हा वास घेणाराच असणार नाही. अशा प्रकारचे अत्यंत सुंदर वाक्य ज्यावेळी वि स खांडेकरांच्या त्या कथेमध्ये आणि कादंबरीमध्ये मला त्या ठिकाणी भावलं, त्यावेळी माझं व्यक्तिमत्व हे घडत गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जवळजवळ सगळी पुस्तकं मी वाचलो. भाषा शुद्धी नावाचा ग्रंथ मी त्या ठिकाणी वाचलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठी भाषेला सगळ्यात जास्त चांगले मराठी शब्द जर कोण दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आज आपण रेडिओ ऐकतो, त्याला आकाशवाणी हा शब्द मिळालेला आहे. टीव्हीला दूरदर्शन हा शब्द मिळालेला आहे. हे सावरकरांनी आपल्याला दिलेला आहे. म्युन्सिपालिटी, ज्याला महानगरपालिका असं म्हणतो, नगर परिषद म्हणतो, ग्रामपंचायत म्हणतो, सरपंच म्हणतो, उपसरपंच म्हणतो, तलाठी म्हणतो, तहसीलदार म्हणतो, जिल्हाधिकारी म्हणतो, हे सगळे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी दिलेले. आणि म्हणून अशा व्यक्तींचं, अशा महापुरुषांचे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत. आपलं व्यक्तिमत्व निश्चित अशा पद्धतीने घडत जातं. तुम्हाला माहिती आहे, आपण आता रेल्वे गेली, सिग्नल लागतं, आपण त्याला सिग्नल हाच शब्द वापरतो. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला एक शब्द दिलेला आहे. कोणता शब्द दिलेला आहे? अग्निरथ गमनागमन. लक्ष देऊन ऐका. अग्निरथ गमनागमन ताम्र लंब चुंब पट्टिका. एक सिग्नल इंग्रजी शब्द, परंतु त्याला किती मोठा मराठी शब्द दिलेला आहे. अग्निरथ गमनागमन ताम्र लंब चुंब पट्टिका म्हणजे सिग्नल. सांगायचं तात्पर्य आहे की आपण जर ग्रंथ वाचलो, पुस्तकं वाचलो, तर त्याच्यामध्ये नवनवीन माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने द्यायचं हे अनुभव सिद्ध आपल्याला त्यातून प्राप्त होतात. आणि म्हणून पुस्तकं वाचायची असतात. म्हणून पुस्तकं आपलं जीवन घडवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. जसं माझं घडवलं तसं तुमचंही जीवन त्या ठिकाणी ते घडू शकतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला, विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला, तुका बी घडला वैकुंठास गेला, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, सागराच्या संगे गंगा बिघडली, सागराच्या संगे गंगा बिघडली, गंगा बिघडली सागराची झाली, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, श्रीरामाच्या संगे वानर बिघडले, श्रीरामाच्या संगे वानर बिघडले, वानर बिघडले श्रीराम रूप झाले, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, शिवाजीच्या संगे संभा बिघडला, शिवाजीच्या संगे संभा बिघडला, संभा बिघडला मृत्यू पंथ गेला, संभा बिघडला मृत्यूशीच गेला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, रामकृष्णा संगे नरेंद्र बिघडला, रामकृष्णा संगे नरेंद्र बिघडला, नरेंद्र बिघडला विवेकानंद झाला,
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोखंड बिघडले, परिसाच्या संगे लोखंड बिघडले, लोखंड बिघडले सुवर्णचे झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांना आपण ठरल्याप्रमाणे किमान एक तास तरी सहज बोलू शकतात, तेही प्रभावी, मनोरंजनात्मक आणि आपल्याला मनाचा ठाव घेणार असं वक्तृत्व सरांचं असतं. आपण फक्त नागरिकांच्यासाठी तर आहेच, पण विद्यार्थ्यांसाठी वाचन का व कसे करावे या दृष्टीने आपण सर एखादी कार्यशाळा आणि व्याख्यान परत आपण आयोजित करणार आहोत. यानंतर या सत्राचा अध्यक्षीय मनोगत आसावरी या ठिकाणी मांडेल. परिसंवादाच्या अध्यक्षा आसावरी या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत संक्षिप्त आहे त्या ठिकाणी मांडेल. पुस्तक ज्ञान, मान आणि जगण्याचं भान देतात. पुस्तक हसवतात, रडवतात आणि घडवतात. नमस्कार, मी आसावरी धोत्रे, परिसंवाद सत्राचे अध्यक्षा. या सत्राचे अध्यक्ष मनोगत मांडण्यासाठी उभे आहे. प्रथमच परिसंवाद सत्राचे अध्यक्षपद दिल्याबद्दल मी दोन्ही संस्थेचे ऋण व्यक्त करते. आज आमच्या शाळेमध्ये 10वे बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनातील अत्यंत प्रभावी ठरलेले सत्र म्हणजे परिसंवाद सत्र होय. या सत्राने आमच्या शाळेतील अनेक वक्ते घडले आहे. या परिसंवादाने आजपर्यंत अनेक विषयाचे खाद्य आम्हाला दिलेले आहे. याबद्दल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला बोलण्यासाठी व व्यक्त होण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेतील वाचनालयाचे आभार मानते. यावर्षी आमच्या आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय परिसंवादासाठी निवडला होता, तो म्हणजे पुस्तके माणसे घडवतात. यामध्ये आपल्या भागातले ज्येष्ठ प्रसिद्ध पुस्तकवेडे वक्ते श्री संजय पाटील सर आपल्याला पुस्तकाच्या जगात घेऊन गेले, तर आमच्या शाळेतील बालवक्ते या विषयावर विचारमंथन केले. पुस्तक या विषयावर आधारित एक छोटीशी चारोळी म्हणते आणि अध्यक्ष मनोगताचा समारोप करते. तुम्ही भेटला नसता तर भरकटले असते सैरभर, उजाड वैराण वाळवटात सापडले असते अनेक संकटात. धन्यवाद. धन्यवाद. या सत्राचा आभार मानण्यापूर्वी हा कार्यक्रम संपन्न आणि सफळ होण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी हातभार लावले त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं तुम्ही शांत राहा. या गावातील एक चांगलं वाचनालय, त्याचबरोबर त्या वाचनालयाचे सर्व संचालक, त्यामध्ये माननीय उदय पवार असतील, त्याचबरोबर त्या संचालक असतील सगळे, सचिव माननीय श्री रावसाहेब गुरव, त्याचबरोबर मोहन सुतार सर, उत्तम पवार, त्याचे उपाध्यक्ष माननीय श्री रावसाहेबांना दिगंबरे. या संस्थेनं हे संमेलन होण्यासाठी पहिल्या साहित्य संमेलनापासून खूप खूप सहकार्य केलेलं आहे. त्याचे संचालक असतील शशिकांत खांडेकर, दिगंबर खांडेकर, त्याचबरोबर पवार फॅमिलीनं हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर बजरंग फाउंडेशनचे उदय पवार, उदय पाटील आणि पंढरे या लागण्यासाठी जे शिल्ड लागलेले आहेत त्याचं सुद्धा सहकार्य करणारे माननीय संजय चव्हाण, त्याचबरोबर शिरोटे परिवार सगळ्यांची नामोल्लेख या ठिकाणी करत नाही. त्याचबरोबर माननीय के मगदुम सर, त्याचबरोबर कारभारीचे महादेव सुतार, मोहिते सर, अमित कुसाळे, मयूर मानगावे सर, त्याचबरोबर शरद नवले, दिग्विजय चव्हाण, त्याचबरोबर आपल्या नेहमीच पाठीशी राहणारे ग्रामपंचायत वळिवडे, त्याचबरोबर या सगळ्या मुलांना ग्रंथ भेट देणारे मुंबईचे, त्याचबरोबर मुळशिंगला असलेले आपले माननीय किरण पाटील साहेब RTO, या मंडपाची व्यवस्था करणारे जोगडे परिवार, शिवाजी पवार, खूप खूप सगळ्यांचा आभार. आणि तुम्हाला सगळं सतत नेहमीच प्रोत्साहन देणारे आपले सगळे शिक्षक वर्ग, सगळ्यांचं नाव मी घेत नाही आहे, त्यात मयूर साळोखे, अमित कुसाळे, त्याचबरोबर धीरज, खूप लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. हा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहावा. माजी विद्यार्थी, सर्व संस्थेचे पदाधिकारी, पालक या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. जोगडे परिवाराचे आपण या ठिकाणी आभार मानलेला आहे. सर्वच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मोहिते सर असतील,
खूप खूप सगळ्यांनी खूप मदत केली, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, तरी सुद्धा पूर्ण वळिवडे गाव हे साहित्य संमेलन संपन्न होण्यासाठी आमच्या पाठीशी नेहमी राहत असतं. त्या पूर्ण वळिवडे गावचं गांधीनगरमध्ये नागरिक असतील, पालक असतील, चिंचवडचे विद्यार्थी, पालक, हायस्कूल सगळ्या संस्थांचा मी मनापासून आभार मानतो आणि या सत्राचा आभार मानण्यासाठी मी दर्शनाला विनंती करतो.